Hi students, in last lecture we have seen the principle of conservation of linear momentum. The principle of conservation of linear momentum is if the external force acting on system of interacting bodies is 0, then the total linear momentum of the system remain constant or get conserved. This is the principle of conservation of linear momentum. म्हणजेच जर एक्सटर्नल फोर्स बॉडीवर किंवा सिस्टीमवर ॲक्ट होणारं 0 असेल तर त्या केसमध्ये त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम बिफोर आणि आफ्टर दोन्ही केसमध्ये कसं असतं, सेम असतं. आणि ते आपण काल प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 स्पियर्स घेतलेले होते आणि ते 2 स्पियर्स पहिल्यांदा काय होतात, U1 U2 या व्हेलॉसिटीजनं मूव्ह होतात आणि U1 ग्रेटर असते U2 पेक्षा, त्यामुळे 2 स्पियर्स कोलाइड होतात. कोलिजनमध्ये दोघंजण एकमेकांच्यावर अपोजिट आणि इक्वल फोर्स एक्झर्ट करतात आणि आफ्टर कोलिजन दोघांच्या स्पीड काय असतात, V1 आणि V2 असतात आणि या केसमध्ये V2 ही ग्रेटर दॅन V1 असते. आणि मग त्याच्यावरून आपण प्रूव्ह केलेलं होतं की initial momentum of the system containing the 2 spheres before collision is equal to the final momentum of the system after collision. ओके, म्हणजे 2 स्पियर कोलाइड व्हायच्या आधी जे सिस्टीमचं मोमेंटम आहे तेवढंच कधी असतं तर 2 स्पियर कोलाइड झाल्यानंतर असतं. ओके, म्हणजे बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन दोघांचं मोमेंटम कसं असतं तर सेम असतं. आता आपण पुढे पाहणार आहोत. बघा, या आजचा आपला जो पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे कोलिजन, आणि कोलिजनचे टाइप्स बघायचे आहेत, इलास्टिक कोलिजन आणि इनइलास्टिक कोलिजन. पण ते पॉईंट्स बघण्याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की काल जे आपण प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पाहिले तर त्याचे एक्झाम्पल्स काय असतील. ओके, मग 1-2 एक्झाम्पल्स आपण बघितले की आपल्या लक्षात येईल की प्रिन्सिपल कसं आहे ते. ओके, तर एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट एक्झाम्पल मी इथे लिहिलं आहे बघा, बुलेट फायर्ड फ्रॉम द गन. ज्यावेळेस गनमधून बुलेट काय होते, फायर केली जाते, तर त्या केसमध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हे यूज होतं. म्हणजे काय तर गनमधून बुलेट फायर झाल्यानंतर बुलेट फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते आणि ॲट द सेम टाईम ज्यावेळेस बुलेट पुढे जाणार आहे त्यावेळेस ती गन जी आहे ती कुठे येते, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये येते. म्हणजे ज्यावेळेस गनमधून बुलेट फायर झाली, बुलेट गेली फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, ॲट द सेम टाईम गन कुठे आली, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये आली. मग आता बुलेट ज्या स्पीडनं गेली त्या स्पीडनं गन मागे आली का, नाही. बुलेटचं स्पीड जे आहे ते जास्त आहे आणि गन ज्या स्पीडनं मागे येते ते स्पीड कसं आहे, कमी आहे. आता इथे गन ज्या स्पीडनं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये येते त्या व्हेलॉसिटीला रिकॉईल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. बघा इथे लिहिलेलं आहे रिकॉईल व्हेलॉसिटी. रिकॉईल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आपल्याला एखाद्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे, रिकॉईल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. म्हणजेच तर ती गन जी आहे ती ज्या स्पीडनं बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये येते, ज्या व्हेलॉसिटीनं बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये येते ती व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. म्हणजे आपल्याला रिकॉईल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. मग या केसमध्ये काय होतं तर त्या बुलेटचं फॉरवर्ड मोमेंटम आणि गनचं बॅकवर्ड मोमेंटम ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, सेम असतात. ओके, काय सांगितलं या केसमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम कसा यूज होतो तर फॉरवर्ड मोमेंटम ऑफ बुलेट इज इक्वल टू काय असतं, बॅकवर्ड मोमेंटम ऑफ गन. मग हे कसं प्रूव्ह केलं आहे बघा, तर M1 म्हणजे काय असेल, मास ऑफ द बुलेट. M2 म्हणजे काय असेल, मास ऑफ द गन. V1 बार म्हणजे काय असेल, व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट. आणि V2 बार म्हणजे काय असेल, व्हेलॉसिटी ऑफ गन असेल. आणि व्हेलॉसिटी ऑफ गन म्हणजे गन कोणत्या व्हेलॉसिटीनी मागे येते ती व्हेलॉसिटी आहे. म्हणजेच कोणती आहे ती, रिकॉईल व्हेलॉसिटी आहे. लक्षात आलं का बघा, M1 मास ऑफ द बुलेट आहे, M2 मास ऑफ द गन आहे, V1 व्हेलॉसिटी ऑफ बुलेट आहे, V2 व्हेलॉसिटी ऑफ गन आहे. ओके, मग आता सांगा मला बुलेटचं मोमेंटम कसं काढायचं तर बुलेटचं मास इंटू बुलेटची व्हेलॉसिटी म्हणजे काय, M1 V1 बार. त्यानंतर M2 म्हणजे काय, मास ऑफ द गन. V2 म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ द गन. आणि यांचा प्रोडक्ट घेतला की आपल्याला काय मिळेल, मोमेंटम ऑफ द गन मिळेल. मग M1 V1 बार इज इक्वल टू काय असेल, M2 V2 बार. ओके, पण आता याच्यामध्ये M1 V1 बार इज इक्वल टू M2 V2 बार लिहिताना इथे साईन मी मायनस दिलं आहे. मायनस का दिलं, का तर बुलेटची व्हेलॉसिटी सपोज फॉरवर्ड आहे
आणि तिला आपण पॉझिटिव्ह घेत असेल आणि गनची व्हेलॉसिटी बॅकवर्ड आहे, म्हणजे ह्या व्हेलॉसिटीच्या ही व्हेलॉसिटी कशी आहे, अपोजिट आहे. मग त्यामुळे जर बुलेटची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल तर गनची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह साईन काय दाखवतं, तर ही व्हेलॉसिटी या व्हेलॉसिटीच्या कशी आहे, अपोजिट आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता सपोज आपल्याला रिकॉईल व्हेलॉसिटी काढायची आहे, तर रिकॉईल व्हेलॉसिटी म्हणजेच काय, V2 बार आहे. मग ती V2 बार कशी काढायची बघा, m1/m2 इंटू काय करायचं, V1. m1/m2 इंटू काय केलं आहे, -V1 बार. बघा V2 इथेच ठेवला, हा m1 आहे, m2 इकडे काय झाला, डिव्हाइड झाला. मग m1/m2 आणि इंटू काय आहे, V1 बार, आणि हे मायनस साईन मी इकडे दिलं, तर काय येईल, m1/m2 इंटू -V1 बार म्हणजे काय मिळेल, V2 बार. आता इथे हा जो -V1 बार आहे, आता इथं मायनस साईन काय इंडिकेट करेल बघा, हा V2 बार जो आहे हा या V1 बारच्या कसा आहे तर अपोजिट आहे. V2 बार इज अपोजिट टू द V1 बार, म्हणजे रिकॉईल व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही बुलेटच्या व्हेलॉसिटीच्या कशी आहे, अपोजिट आहे. V2 बार इज अपोजिट टू V1 बार, हे निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट करेल. आणि मॅग्निट्यूडमध्ये कसा येईल फॉर्म्युला, V2 = m1/m2 इंटू V1. मग इथे तुम्हाला मायनस साईन द्यायची गरज आहे का, नाही. ज्यावेळेस तुम्ही मॅग्निट्यूड फाइंड आउट कराल त्यावेळेस रिकॉईल व्हेलॉसिटीचं, रिकॉईल स्पीड आपण असं म्हणूयात, रिकॉईल व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार, रिकॉईल स्पीड असणार आहे. आणि रिकॉईल स्पीड V2 असेल, V2 कसं काढाल, m1/m2 इंटू काय करायचं, V1 करायचं. ओके, अशा पद्धतीनं इथे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम वापरला. कोणत्या एक्झाम्पलमध्ये, बुलेट फायर्ड फ्रॉम द गन. लक्षात आलं सगळ्यांच्या. गनमधून बुलेट फायर झाली तर फॉरवर्ड मोमेंटम ऑफ बुलेट इक्वल टू काय असतं, बॅकवर्ड मोमेंटम ऑफ गन. सो m1V1 बार इक्वल टू m2 इंटू -V2 बार. ओके, तर याच्यामध्ये 1-1 म्हणजे बुलेटसाठी आहे, 2-2 गनसाठी आहे. ओके, तर आता याच्यामध्ये एक सांगते, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की बुलेट ज्या स्पीडनं पुढे गेली त्या स्पीडनं गन मागे येते का, नाही येत. आणि गन जर त्या स्पीडनं मागे आली असती तर आपण स्टेबल राहू शकणार का, नाही. बघा, बुलेट फायर केली, बुलेट हाय स्पीडनं पुढे गेली, पण गन जी आहे तिचं मास कसं आहे, जास्त आहे ना, मग त्याच्यामुळे तिचं रिकॉईल व्हेलॉसिटीसुद्धा कशी असणार आहे, कमी असणार आहे. मग आता इथे पण असं म्हणू शकतो की या एक्झाम्पलमध्ये इथे m2 कसा आहे, ग्रेटर दॅन m1. m2 कसा आहे, ग्रेटर दॅन m1. म्हणजे m2 म्हणजे गनचं मास हे m1 म्हणजे बुलेटच्या मासच्या खूप जास्त आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की V2 इज लेस दॅन V1. म्हणजेच काय, गनची व्हेलॉसिटी ही बुलेटच्या व्हेलॉसिटीच्या कशी असणार आहे, खूप लहान असणार आहे. कारण यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे ना, MVचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, म्हणजे M आणि Vचं प्रपोर्शन कसं आहे, इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळे मास m2 ग्रेटर आहे तर V2 काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. ओके, m2 इज सो लार्ज, सो V2 इज सो स्मॉल. लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणजे गनचं मास जे आहे ते खूप जास्त आहे बुलेटच्या मासपेक्षा, आणि त्यामुळे बुलेटचं स्पीड खूप जास्त आहे आणि गनचं रिकॉईल स्पीड कसं असेल, खूप कमी असेल. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता इथे एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस सोल्जर्स गन होल्ड करतात, ओके, फायरिंगसाठी सोल्जर्स ज्यावेळेस गन होल्ड करतात त्यावेळेस ती गन होल्ड करताना शोल्डरवर पकडली जाते. कुठे पकडली जाते, शोल्डर्सवर पकडली जाते. कुठे होल्ड करायची, शोल्डर्सवर. का शोल्डरवर होल्ड करायची, सपोज तुम्ही बॉडीच्या पुढे अशी गन पकडली, याच्यातून बुलेट फायर झाली. बुलेट फायर झाली की ती गन जी आहे ती मागे येणार आहे. ओके, आणि तुमच्या बॉडीला काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. म्हणजे जर तुम्ही काय केलं, गन अशी पुढे पकडली आहे बॉडीच्या, ह्यातून बुलेट फायर झाली, बुलेट फायर पुढे झाल्यानंतर गन थोड्या स्पीडनं मागे येते, बरोबर. आणि गन मागे येणार आहे, बुलेटचं स्पीड जेवढं जास्त आहे तेवढं गनचं स्पीड इकडे मागे जास्त असणार आहे, बरोबर. मग गन मागे आली सपोज तर ती आपल्या बॉडीला इंजुरी करू शकते. त्यामुळे गन ऑलवेज होल्ड कुठे केली जाते, शोल्डर्सवर. शोल्डरवर गन होल्ड केली आणि इथून जर तुम्ही बुलेट फायर केली तर गन जरी मागे गेली तरी मागे कोणतीही इंजुरी होऊ शकत नाही.
ओके, आता हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस सोल्जर गनमधून बुलेट फायर करणार आहेत त्यावेळेस ती गन कुठे होल्ड करतात, तर शोल्डर्सवर. कशासाठी, तर रिकॉईल स्पीडमुळे, गनच्या रिकॉईल स्पीडमुळे बॉडीला कोणत्याही प्रकारची इंजुरी होऊ नये म्हणून. ओके, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण बघतोय, पर्सन जम्पिंग फ्रॉम बोट. पर्सन आहे एखादा, तो बोटमधून काय करतोय, जम्प करतोय. ओके, बोट आहे पाण्यामध्ये, स्टेबल आहे. ओके, आपण ज्यावेळेस बोटमध्ये चढत असतो त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे किंवा बोटमधून तुम्ही खाली उतरताय. ओके, तुम्ही पाण्यामध्ये बोटमधून फिरलात, एका जागी परत बोट आली आणि त्याच्यातून तुम्हाला आता उतरायचं आहे खाली. ज्यावेळेस तुम्ही त्या बोटमधून खाली जम्प करता त्यावेळेस काय होणार आहे, तर तुमच्या बॉडीचं फॉरवर्ड मोमेंटम इज इक्वल टू काय असणार आहे, बोटचं बॅकवर्ड मोमेंटम. म्हणजे ज्या मोमेंटमनी काय होणार आहे, तुम्ही पुढे जम्प करणार तेवढ्याच मोमेंटमनी ती बोट जी आहे ती कुठे जाणार आहे, मागे जाणार आहे. ओके, आता इथं काय होणार आहे बघा, मोमेंटम सेम आहे याचा अर्थ व्हेलॉसिटी किंवा स्पीड सेम आहे असं होत नाही. जसं आता आपण बघितलं की फॉरवर्ड मोमेंटम बुलेटचं आणि बॅकवर्ड मोमेंटम गनचं मोमेंटम सेम आहे, बरोबर. मग जर मास लहान असेल तर स्पीड जास्त आहे आणि मास जास्त असेल तर स्पीड कमी आहे, असं ते प्रपोर्शन आहे, बरोबर. मग जर आता इथे सपोज आपण जम्प केली, जम्प केल्यानंतर आपलं मास हे त्या बोटच्या मासपेक्षा कसं आहे, खूप कमी आहे. म्हणजे जसं की बुलेट. ओके, म्हणजे बुलेट म्हणजे इथं कोण, पर्सन. पर्सननी त्या बोटमधून जम्प केली, जम्प केल्यानंतर बोट जी आहे ती मागे जाणार आहे, पण पर्सनचं मास हे कमी आहे आणि बोटचं मास जास्त आहे. मग आता स्पीड कुणाचं जास्त आणि कुणाचं कमी असेल, तर ज्या वेळेस आपण जम्प करणार त्यावेळेस आपलं मास कमी आहे त्यामुळे आपलं स्पीड जम्प करण्याचं जास्त आहे. ओके, आणि बोट आहे, बोटचं मास जास्त आहे त्यामुळं बोट मागे जाणार पण ती कमी स्पीडनं जाणार कारण तिचं मास जास्त आहे. ओके, लक्षात ठेवायचं, ज्याचं मास जास्त त्याचं स्पीड कमी असणार, ज्याचं स्पीड जास्त आहे त्याचं मास कमी असणार आहे. ओके, मग जसं इथं बुलेट आणि गनचं एक्झाम्पल पाहिलं त्याच पद्धतीनं इथं बुलेटच्या जागी आहे पर्सन आणि गनच्या जागी आहे बोट. आलं सगळ्यांच्या लक्षात. आणि मग पर्सनचं फॉरवर्ड मोमेंटम इज इक्वल टू काय असणार आहे, बोटचं बॅकवर्ड मोमेंटम, पण बोटचं स्पीड कमी असेल, पर्सनचं जास्त असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय प्रोपॅगेशन ऑफ रॉकेट. हे थर्ड एक्झाम्पल. प्रोपॅगेशन ऑफ रॉकेटमध्ये इथं काय होतं, तर ज्या वेळेस अशा प्रकारे रॉकेट हे अर्थच्या सरफेसवरून काय केलं जातं, प्रोपॅगेट केलं जातं. म्हणजेच काय, त्याचा ट्रान्सफर होणार आहे अर्थच्या सरफेसपासून. त्यावेळेस होतं काय, तर रॉकेट पुढे पुढे जात आहे त्यावेळेस याच्या मागे इथे टेलमधून हॉट गॅसेस काय केले जातात, रिजेक्ट केले जातात. रॉकेट पुढे जाणार आहे. ओके, त्यावेळेस याच्या टेलमधून काय होणार आहे, इथं आतमध्ये काय असतो, ऑक्सिजन असतो, बरोबर. मग इथे काय आहे, गॅसेस आहेत जे याच्या मोशनसाठी रिक्वायर्ड आहेत आणि त्याचं काय होत असतं, ऑक्सिजनचं कंबशन होत असतं. कंबशन झाल्यानंतर हॉट गॅसेस जे आहेत ते त्या रॉकेटच्या टेलमधून काय होत असतात, बाहेर पडत असतात, म्हणजे एक्झॉस्ट होत असतात. मग इथे काय आहे, तर हॉट गॅसेसचा एक्झॉस्ट आहे बॅकवर्ड डायरेक्शनमधून आणि फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये रॉकेटचं प्रोपॅगेशन होते. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, रॉकेट ज्यावेळेस वर जाणार तेव्हा त्याच्या बॅकसाईडला जे एक छोटंसं होल असेल त्याच्यामधून काय होणार आहे, तर रॉकेटच्या आतमध्ये जे गॅसेसचं कंबशन झालं त्याच्यामुळं हॉट गॅसेस प्रोड्यूस झाले, तर ते हॉट गॅसेस त्या रॉकेटच्या टेलमधून काय होणार आहेत, एक्झॉस्ट होणार आहेत. आणि या केसमध्ये रॉकेटचं फॉरवर्ड मोमेंटम इज इक्वल टू काय असणार आहे, या हॉट गॅसेसचं बॅकवर्ड मोमेंटम. लक्षात ठेवा सगळ्यांनी, काय सांगितलं, रॉकेटचं फॉरवर्ड मोमेंटम इक्वल टू काय, हॉट गॅसेसचं बॅकवर्ड मोमेंटम. म्हणजे रॉकेटच्या एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम यूज केला जाईल. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा 3 एक्झाम्पल्स आपण बघितले. एक आहे बुलेट फायर्ड फ्रॉम गन, सेकंड आहे पर्सन जम्पिंग फ्रॉम बोट आणि थर्ड आहे प्रोपॅगेशन ऑफ रॉकेट. ओके, हे सगळ्यांनी तिन्ही एक्झाम्पल्स नोट करून घ्यायचे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय. देर आर 2 टाईप्स ऑफ कोलिजन. कोलिजनचे किती टाईप्स आहेत, 2 टाईप्स आहेत. फर्स्ट इज इलास्टिक कोलिजन अँड सेकंड इज इन इलास्टिक कोलिजन. आता इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, तर ज्या कोलिजनमध्ये
कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोमेंटम हे दोन्ही पण कन्झर्व केलं जातं, त्या कोलिजनला आपण काय म्हणतो, इलास्टिक कोलिजन असं म्हणतो. ओके, द कोलिजन इन विच कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम गेट कन्झर्व्ड अलॉंग विथ द लिनियर मोमेंटम. कायनेटिक एनर्जी अँड लिनियर मोमेंटम बोथ आर कन्झर्व्ड इन द इलास्टिक कोलिजन. आता कन्झर्व होतं म्हणजे काय, तर जसं आपण बघितलं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटममध्ये लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन आणि लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, सेम असतात. त्याच प्रकारे कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते म्हणजे काय होतं, तर कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम बिफोर कोलिजन इज इक्वल टू काय असते, कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम आफ्टर कोलिजन. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी टोटल सिस्टीमची कोलिजनच्या आधी जेवढी होती तेवढीच जर कोलिजनच्या नंतर असेल तर त्या कोलिजनला आपण इलास्टिक कोलिजन असं म्हणतो. आणि या कोलिजनमध्ये इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे दोन्ही सुद्धा कसे असतात, सेम असतात. ओके, तर याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की कायनेटिक एनर्जी अँड लिनियर मोमेंटम बोथ आर कन्झर्व्ड, दॅट इज रिमेन कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, तर टोटल कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी फायनल. इनिशियल म्हणजे आहे बिफोर कोलिजन, फायनल म्हणजे आहे आफ्टर कोलिजन. टोटल कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल फायनल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन, as well as the total initial linear momentum before collision is equal to total final linear momentum after collision. ओके, इथे आपण काय लिहिलं लक्षात आलं सगळ्यांच्या, समेशनचा अर्थ काय, टोटल कायनेटिक एनर्जी इनिशियल आहे याचा अर्थ बिफोर कोलिजन आहे, इथं फायनल आहे याचा अर्थ आफ्टर कोलिजन आहे. मग आपण काय सांगू शकतो, टोटल इनिशियल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल फायनल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. सिमिलरली टोटल इनिशियल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल फायनल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. आता हे झालं इलास्टिक कोलिजन म्हणजे काय. नेक्स्ट आपण बघणार आहे की इन इलास्टिक कोलिजन म्हणजे काय असतं. तर आता याच्या अपोजिट म्हणजे इनइलास्टिक कोलिजन. इनइलास्टिक कोलिजन जे आहे त्याच्यामध्ये जसं इथे कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते ती तिथे होत नाही. म्हणजे असं कोलिजन ज्या कोलिजनमध्ये सिस्टीमची कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही, कन्झर्व केली जात नाही, अशा कोलिजनला आपण काय म्हणतो, इन इलास्टिक कोलिजन. इन इलास्टिक कोलिजन्स मीन्स द कोलिजन इन विच kinetic energy is not conserved, or we can say that the kinetic energy does not remain constant. Such collision is called as the inelastic collision. आता या collision मध्ये kinetic energy constant राहत नाही आहे, पण लिनियर मोमेंटम कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. लिनियर मोमेंटम कन्झर्व केलं जातं. ओके, म्हणजे इथे काय होतं या कोलिजनमध्ये, तर लिनियर मोमेंटम कायनेटिक एनर्जी दोन्ही पण कन्झर्व होणार आहे. आणि या मोमेंटममध्ये, या कोलिजनमध्ये मोमेंटम कन्झर्व होतं पण कायनेटिक एनर्जी कन्झर्व होत नाही. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही. मग काय होते, तर कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन जेवढी आहे त्याच्यापेक्षा आफ्टर कोलिजन कमी होते. म्हणजे कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज ग्रेटर अँड कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन इज स्मॉल. कोलिजन नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये डिक्रीज झाला, म्हणजेच काय झाली, कायनेटिक एनर्जी लॉस झालेली आहे. ओके, म्हणजे ज्या कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो त्या कोलिजनला काय म्हटलं जाईल, इन इलास्टिक कोलिजन. आलं सगळ्यांच्या लक्षात. आणि याच्यामध्ये काय असतं, कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन जेवढी आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन आहे. इथं कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन इज लेस दॅन द कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन. ओके, मग इथे लिनियर मोमेंटम काय केलं जातं, कन्झर्व केलं जातं. इथे सुद्धा आपण बघितलं की लिनियर मोमेंटम कन्झर्व होतं, इकडे सुद्धा लिनियर मोमेंटम कन्झर्व होतं. ओके, म्हणजे या केसमध्ये मोमेंटम दोन्हीकडे कन्झर्व होणार आहे. इथं कायनेटिक एनर्जी सुद्धा कन्झर्व होणार आहे, पण इथं कायनेटिक एनर्जी कन्झर्व होणार नाही. मग आता हे दोन स्टेटमेंट जे आहेत ते आपण इकडे कसे लिहू शकतो, तर टोटल इनिशियल कायनेटिक एनर्जी नॉट इक्वल टू, इथे इक्वल टू होती ना, इकडे काय येणार, नॉट इक्वल टू टोटल फायनल कायनेटिक एनर्जी. इथं दोन्ही पण इक्वल आहेत कारण कायनेटिक एनर्जी कन्झर्व झाली. इथे कन्झर्व होत नाही, त्यामुळेच
कॉन्स्टंट राहत नाही, म्हणजे कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन डिफरंट आहे, आफ्टर कोलिजन डिफरंट आहे. त्यामुळं समेशन कायनेटिक एनर्जी इनिशियल नॉट इक्वल टू समेशन कायनेटिक एनर्जी फायनल, बट linear momentum is conserved, so summation p bar initial equal to summation p bar final. आलं सगळ्यांच्या लक्षात. इलास्टिक कोलिजन म्हणजे काय आणि इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय हे इथे आता आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये पुढचा एक टाईप आहे बघा की परफेक्टली इलास्टिक कोलिजन आणि परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. कोलिजनचे मेनली दोन टाईप आहेत, इलास्टिक आणि इनइलास्टिक. आता परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन बघूया आपण. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय आहे? परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजेच कोलिजन इन विच टू बॉडीज are embedded or stuck and they move together with same velocity is called as the perfectly inelastic collision. आता परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय तर ज्या वेळेस सपोज दोन स्पियर आहेत, ते दोन स्पियर आहेत, सपोज हा इकडनं इकडे गेला आणि याला जाऊन इथे कोलाइड झाला. कोलाइड झाल्यानंतर सपोज हे दोन्ही स्पियर एकमेकांना चिकटले, ओके चिकटले आणि मग हे दोन स्पियर पुढे एकत्र गेले, तर हे जे कोलिजन आहे ह्याला काय म्हणायचं? परफेक्टली इनइलास्टिक. म्हणजे काय तर एक ऑब्जेक्ट येत होता, दुसरा पुढे जात होता आणि हा ऑब्जेक्ट याला कोलाइड झाला. कोलिजनमध्ये काय झालं? दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना चिकटलेले आहेत, तर या केसमध्ये हा एकच ऑब्जेक्ट तयार झाला ज्याच्यामध्ये M1 M2 असे दोन्ही मासेस आहेत आणि हा एक ऑब्जेक्ट जो आहे म्हणजे हे दोन्ही मासेस एकत्र एका फायनल स्पीडनं पुढे जातात. इथे बघा सपोज इनिशियली हे दोन स्पियर आहेत, हे ए आणि बी हे मूव्ह होत होते, त्यानंतर दोन्ही स्पियर काय झाले? एकमेकांना कोलिजनमध्ये चिकटलेले आहेत, कोलाइड झालेले आहेत इथं, आणि कोलिजनच्या नंतर काय झालं? ते सेपरेट झालेच नाहीत आणि हे दोन्ही स्पियर एका फायनल व्हेलॉसिटी व्हीनं पुढे पास झाले. ओके, पहिल्यांदा त्यांच्या व्हेलॉसिटीज आहेत सपोज U1 आणि U2 आहेत, एका सरफेसवरून जात होते, हे बिफोर कोलिजन आहे. त्यानंतर ड्युरिंग कोलिजन काय झालं? हे दोन्ही स्पियर कोलाइड झाले आणि आफ्टर कोलिजन हे दोन्ही स्पियर एकत्र एका कॉमन व्हेलॉसिटी व्हीनं पुढे पास झाले. अशा प्रकारच्या कोलिजनला काय म्हणायचं? परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. मग इथे कायनेटिक एनर्जीचा मॅक्झिमम लॉस आहे. देर इज मॅक्झिमम लॉस इन कायनेटिक एनर्जी. ही जी परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन्स असतात त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीचा मॅक्झिमम लॉस होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याचं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते अजून एक. बघा सपोज आपण मड घेतला, मड म्हणजे काय? चिखल आहे, आणि तो मड आपण सपोज वॉलवर फेकला. ओके, मड आहे, तो मड काय केला आपण? वॉलवर थ्रो केला, तर तो जो मड आहे त्या वॉलवर जाऊन चिकटून बसतो, बरोबर की नाही? मड आहे, मड सपोज इनिशियल काहीतरी व्हेलॉसिटीनं गेला, पुढे वॉल आहे, त्या वॉलवर जाऊन धडकला, कोलाइड झाला आणि कोलिजन नंतर काय झालं? तो मड त्या वॉलला चिकटून बसला, म्हणजे त्या मडची व्हेलॉसिटी जी आहे ती पूर्णपणे काय झाली? लॉस झाली ना. चिकटून बसला याचा अर्थ काय? तो स्टेबल झाला. स्टेबल झाला म्हणजे रेस्टमध्ये गेला. रेस्टमध्ये आहे याचा अर्थ व्हेलॉसिटी किती झाली? 0 झाली. म्हणजे मड इथून ज्यावेळेस मी थ्रो केला त्यावेळेस त्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे, पण कोलाइड झाला कोणासोबत? वॉलसोबत कोलाइड झाला आणि त्यानंतर तो परत मूव्ह झाला का? नाही. तो मड रिटर्न आपल्याकडे येतो का? परत नाही येत. तो काय होणार? त्या वॉलसोबत चिकटून बसणार आहे.
तर मग इथं काय झालं, तर कोलिजनच्या आधी मडकडे काहीतरी व्हेलॉसिटी होती, कोलिजन झालं वॉलसोबत आणि मड चिकटल्यामुळे तो मड परत मोशनमध्ये गेला नाही, रेस्टमध्ये गेला आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. फायनल व्हेलॉसिटी 0 झाली याचा अर्थ कायनेटिक एनर्जी 0 झाली. फायनल व्हेलॉसिटी 0 आणि म्हणून कायनेटिक एनर्जी किती असणार, 0 असणार. आणि इथे त्या मडची फायनल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन पूर्णपणे लॉस झाली आणि ती किती झाली, 0 झाली. इथं काय झाला, त्या मडच्या कायनेटिक एनर्जीमध्ये फुल लॉस झालेला आहे. म्हणजे इनिशियली कायनेटिक एनर्जी होती त्याच्याकडे, पण नंतर मड रेस्टमध्ये गेला म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 झाली. याचा अर्थ कोलिजनच्या नंतर त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये काय झाला, लॉस झाला. अशा प्रकारचं जे कोलिजन आहे ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय होते, मॅक्झिमम लॉस होते, अशा कोलिजनला काय म्हटलं जातं, तर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. मग अशा कोलिजनमध्ये होतं काय, तर दोन बॉडीज कोलिजनमध्ये एकदा स्टक झाल्या एकमेकांना की त्या परत काय होत नाहीत, रिमूव्ह होत नाहीत, त्या एकत्र पुढे मूव्ह होतात. मग अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स असतात त्या कोलिजन्सला काय म्हणायचं, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. लक्षात आलं सगळ्यांच्या. परफेक्टली इनइलास्टिक बघितलं आपण. आता परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं आहे. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय आहे हे सगळ्यांनी नोट करून घ्या. यानंतर आपण पाहणार आहोत परफेक्टली इनइलास्टिक. बघितलं परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय. परफेक्टली इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय बघा, एव्हरी इलास्टिक कोलिजन, एव्हरी इलास्टिक कोलिजन is always a perfectly elastic collision, is always a perfectly elastic collision. There is no any partially elastic collision. There is no any partially elastic कोलिजन. लक्षात ठेवायचं आहे. जसं आपण आता बघितलं की इलास्टिक कोलिजन आणि परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन याच्यामध्ये फरक काय. इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जीमध्ये लॉस होतो, त्या कोलिजनला आपण इनइलास्टिक कोलिजन असं म्हणतो. पण ज्या कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जीमध्ये पूर्ण लॉस होतो, फुल लॉस होतो, ते कोलिजन म्हणजे काय, तर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. मग अशा प्रकारे पुढचं आपण बघतोय की परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय असतं. आता इलास्टिक असणारं प्रत्येक कोलिजन हे ऑलवेज कसलं असतं, परफेक्टली इलास्टिक कोलिजन. म्हणजे कोणतंही इलास्टिक कोलिजन हे ऑलवेज कसं असतं, परफेक्टली इलास्टिक कोलिजन असतं. असं कधीही होत नाही की पार्शियली इलास्टिक आहे. ओके, कोणतंही कोलिजन हे पार्शियली इलास्टिक असं कधीच नसतं. इलास्टिक आहे याचा अर्थ ते कसं आहे, तर परफेक्टलीच आहे. ओके, एव्हरी इलास्टिक कोलिजन इज ऑलवेज perfectly elastic collision. There is no any partially elastic collision. आता याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहे. बघा, एक्झाम्पल्स बघितले की तुम्हाला कोलिजन्स लक्षात येतील. एक्झाम्पल्समध्ये याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. इफ bullet fired from gun, if bullet fired from gun, याच्यामध्ये फर्स्ट केस, it get embedded, it हे नंतर घेऊयात. if bullet fired from gun, it moves back or rebounds with same speed, same speed. त्यानंतर सेकंड केस आहे, it rebounds with less speed than initial. आणि थर्ड एक्झाम्पल आहे, if
bullet get embedded in gun, in object. आता नीट लक्ष द्यायचं आहे. एक्झाम्पल काय आहे बघा. इफ बुलेट इज फायर्ड फ्रॉम द गन अँड स्ट्राइक्स अ टार्गेट. बघा, एक आपण गन घेतलेली आहे, पुढे आपल्या काहीतरी एक टार्गेट आहे. ओके, कोणताही एखादा ऑब्जेक्ट आहे आणि गनमधून बुलेट काय केली, फायर केली. फायर केल्यानंतर ती बुलेट जी आहे ती त्या ऑब्जेक्टला जाऊन धडकली आणि ज्या स्पीडनं गेली त्या स्पीडनं रिटर्न आली. सपोज 5 मीटर पर सेकंद या स्पीडनं गेली, ऑब्जेक्टला धडकली म्हणजे ऑब्जेक्ट सोबत कोलाईड झाली आणि परत 5 मीटर पर सेकंदनी आपल्याकडे रिटर्न आली. तर हे जे कोलिजन आहे इथं काय झालं, तर इनिशियली 5 मीटर पर सेकंदनी गेली होती, कोलाईड झाली आणि परत रिटर्न येताना 5 मीटर पर सेकंदनी रिटर्न आली. याचा अर्थ इनिशियल कायनेटिक एनर्जी जेवढी होती तेवढीच काय असणार आहे, फायनल कायनेटिक एनर्जी. कारण कायनेटिक एनर्जी आपण कशी काढतो, हाफ mv². डिपेंड कुणावर असते, व्हेलॉसिटीवर. म्हणजे इनिशियली जी कायनेटिक एनर्जी आहे कोलिजनच्या आधी तीच काय असणार आहे कोलिजनच्या नंतर. कधी, ज्यावेळेस ज्यावेळेस आपण काय केली, फायर केली, ऑब्जेक्टकडे गेली, ऑब्जेक्टमध्ये ती काय झाली, कोलाईड झाली ऑब्जेक्टसोबत आणि ज्या स्पीडनं गेली होती त्या स्पीडनं ती रिटर्न फिरली. तर ही जी केस आहे, ही केस जी आहे ही कशाची आहे, तर बघा इलास्टिक कोलिजन. हे जे कोलिजन आहे याला काय म्हणायचं, इलास्टिक कोलिजन. आता इलास्टिक कोलिजन हे ऑलवेज कसलं असतं सांगितलं मी, परफेक्टली इलास्टिक कोलिजन. म्हणजे ही केस आहे ही कशाची आहे, इलास्टिक कोलिजनची. यालाच आपण काय म्हणू शकतो की परफेक्टली इलास्टिक कोलिजन आहे. आता इथे सेकंड एक्झाम्पल आपण बघतोय की गनमधून बुलेट फायर केली, समोर ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टकडे गेली, ऑब्जेक्टसोबत कोलाईड झाली, जाताना V1 या स्पीडनं गेली म्हणजे सपोज 5 मीटर पर सेकंद या स्पीडनं गेली होती आणि रिटर्न येताना मात्र 3 मीटर पर सेकंद या स्पीडनं आली. ओके, काय सांगितलं बघा, पहिल्या केसमध्ये, या केसमध्ये जाताना 5 मीटर पर सेकंद, येताना 5 मीटर पर सेकंद, त्यामुळे व्हेलॉसिटी सेम असल्यामुळे कायनेटिक एनर्जी सेम आहे, लॉस नाही. अशा प्रकारचं कोलिजन इलास्टिक कोलिजन. सपोज आता बुलेट गेली जाताना 5 मीटर पर सेकंद स्पीडनं, पण रिटर्न येताना 3 मीटर पर सेकंद या स्पीडनं आली, तर जाताना जी कायनेटिक एनर्जी आहे ती जास्त असेल कोलिजनच्या आधीची आणि तिकडनं इकडे रिटर्न येताना व्हेलॉसिटी कमी झाली, त्यामुळे कायनेटिक एनर्जी कमी होणार आणि कायनेटिक एनर्जीमध्ये काय झाला, मग लॉस झालेला आहे. मग अशा प्रकारचं जे कोलिजन आहे याला आपण काय म्हणणार, इन इलास्टिक कोलिजन. कसलं कोलिजन आहे हे, इन इलास्टिक कोलिजन. कारण पहिल्यांदा स्पीड जास्त आहे, कोलिजन नंतर स्पीड काय झालं, कमी झालं. अशा प्रकारचं कोलिजन म्हणजे काय, इन इलास्टिक कोलिजन. त्यानंतर नेक्स्ट बघा, इफ बुलेट गेट एम्बेडेड इन ऑब्जेक्ट. म्हणजे काय केलं, बुलेटमधून गनमधून बुलेट फायर झाली, ऑब्जेक्टकडे गेली आणि त्या ऑब्जेक्टमध्ये ती आतमध्ये एम्बेड झाली. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमध्ये आतमध्ये गेली ती. ओके, रेस्टमध्ये गेली. मग इथं काय झालं सांगा मला, की पहिल्यांदा जाताना ती काहीतरी व्हेलॉसिटीनं गेली, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टमध्ये जाऊन ती एम्बेड झाली. अशा प्रकारचं जे एक्झाम्पल असतं की मोशनमध्ये आहे, नंतर दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना स्टक झाले किंवा एखादा ऑब्जेक्ट गेला इथून आणि याच्यामध्ये रुतून बसला आतमध्ये. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स जे असतात ह्याला काय म्हणायचे, कसले कोलिजन असतात, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. ज्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आहे पण कोलिजन झाल्यानंतर व्हेलॉसिटी 0 होते, त्या कोलिजनला काय म्हणायचं, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. म्हणजे जसं मी आता सांगितलं होतं एक्झाम्पल की मड सपोज वॉलवर थ्रो केला तर तो मड इनिशियल व्हेलॉसिटीनं जातो, वॉलला जाऊन चिकटून बसतो, फायनल व्हेलॉसिटी किती होते, 0 होते. अशा प्रकारचं कोलिजन म्हणजे काय असतं, परफेक्टली इनइलास्टिक. मग सेम तसंच की बुलेट जर फायर झाली, ऑब्जेक्ट आहे समोर, त्या ऑब्जेक्टमध्ये ती काय झाली, एम्बेड झाली, म्हणजे ती कशामध्ये गेली, रेस्टमध्ये गेली, तिची व्हेलॉसिटी किती झाली, 0. आणि अशा प्रकारे इथं व्हेलॉसिटी 0 झाल्यामुळे हे जे कोलिजन आहे याला काय म्हणायचं, परफेक्टली इनइलास्टिक
कोलिजन, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. लक्षात आलं का बघा. 3 इथे टाईप बघितले. ज्या स्पीडनं गेली त्या स्पीडनं रिटर्न आली तर इलास्टिक कोलिजन, ज्या स्पीडनं गेली त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं रिटर्न आली तर इनइलास्टिक कोलिजन, आणि त्या ऑब्जेक्टमध्ये एम्बेड झाली तर ते कोलिजन कसलं आलं, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. आता अशाच प्रकारे आणखीन एक एक्झाम्पल सांगते बघा तुम्हाला. सपोज एखादा बॉल आहे, तो बॉल सपोज मी स्मूथ सरफेस आहे, खाली सरफेस जो आहे तो कसा आहे, स्मूथ आहे. स्मूथ सरफेसवर असा थ्रो केला. थ्रो केल्यानंतर ज्या हाईटवरून तो टाकला होता त्या हाईटला तो परत रिबाउंड झाला, तर इथे कायनेटिक एनर्जीचा लॉस झाला नाही आणि म्हणून कोलिजन कसं असणार, इलास्टिक कोलिजन. आणि जर एखादा बॉल हा रफ सरफेसवर टाकला असेल तर तो त्या मॅक्झिमम हाईटला परत रिटर्न येऊ शकत नाही. मग ते जे कोलिजन असतं ते कसलं असतं, इनइलास्टिक कोलिजन. बघा सपोज ही एक हाईट आहे आणि या हाईटवरून मी काय केला, बॉल एक खाली थ्रो केला, इथं आला तो. ओके, या हाईटवरून काय केला मी, बॉल थ्रो केला, इथंपर्यंत आला. ही h एवढी हाईट आहे. त्यानंतर हा बॉल इथून काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे आणि असा इथे परत त्याच हाईटला येणार आहे. ओके, बघा इथून खाली गेला, h एवढ्या हाईट म्हणजे h एवढं डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं, इथून तो रिबाउंड झाला आणि परत वर गेला, कुठं ओरिजिनल पोझिशनला तो रिटर्न गेला. तर हे जे कोलिजन आहे ह्याला काय म्हणायचं, इलास्टिक कोलिजन. आणि सपोज मी या हाईटवरून बॉल इथंपर्यंत थ्रो केला आणि त्यानंतर बॉल इथंपर्यंतच रिटर्न आला. ओके, तो इथंपर्यंत पोचलाच नाही, तर ही h हाईट आहे आणि ही लेस दॅन h हाईट आहे. अशा प्रकारचं जे कोलिजन आहे त्याला काय म्हणायचं, इनइलास्टिक कोलिजन. मग इथं जो खाली सरफेस आहे हा कसला सरफेस असणार पाहिजे, स्मूथ सरफेस. ओके, आणि ज्यावेळेस इनइलास्टिक कोलिजन होतं त्यावेळेस हा जो सरफेस आहे हा कसा असणार आहे, तर रफ सरफेस. ओके, लक्षात आलं का बघा सगळ्यांच्या. एखादा बॉल आहे, तो बॉल मी सर्टन हाईटवरून एखाद्या स्मूथ सरफेसवर थ्रो केला, तर थ्रो झाल्यानंतर तो बॉल काय होतो, रिबाउंड होतो, खाली जातो, परत रिबाउंड होतो. रिबाउंड होऊन ज्या हाईटवरून मी टाकला होता त्या हाईटला तो परत रिटर्न येतो. म्हणजे इथं जाताना ज्या स्पीडनं गेला, येताना तेवढ्याच स्पीडनं आला. याचा अर्थ काय, तर कायनेटिक एनर्जी इनिशियली जेवढी होती तेवढीच कायनेटिक एनर्जी फायनल आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये लॉस झाला नाही. अशा प्रकारचं कोलिजन म्हणजे काय, इलास्टिक कोलिजन. आणि इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय, सपोज खाली रफ सरफेस आहे आणि त्या रफ सरफेसवर मी बॉल टाकला, तर मी या हाईटवरून टाकला असेल, परत तो या हाईटला रिबाउंड होणार का, नाही. बॉल रफ सरफेसवर टाकल्यानंतर तो खाली जाईल आणि जस्ट थोडासाच फक्त असा रिबाउंड होईल, कारण त्याच्याकडे तेवढी एनर्जीच नाही आहे. जाताना त्याची एनर्जी मॅक्झिमम होती, पण रफ सरफेससोबत ज्यावेळेस तो कोलाईड झाला तेव्हा त्याच्या एनर्जीमध्ये लॉस झाला. कशामुळे लॉस झाला, तर तो सरफेस रफ असल्यामुळे तो बॉल आणि सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स होतं. फ्रिक्शनल फोर्स असल्यामुळे त्याची एनर्जी लॉस झाली आणि एनर्जी लॉस झाल्यामुळे तो परत रिबाउंड होऊ शकला नाही. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. रफ सरफेसवर टाकला की बॉलची इनिशियल कायनेटिक एनर्जी जास्त आहे, त्यामुळे तो खाली गेला, रफ सरफेससोबत कोलाईड झाला, कोलिजनमध्ये एनर्जी लॉस झाली, त्यामुळे तो बॉल मॅक्झिमम हाईटला म्हणजे ज्या हाईटवरून टाकला होता त्या हाईटला परत रीच होऊ शकला नाही. तो इथून टाकला असेल तर तो इथंपर्यंतच असा पोहोचला. ओके, असा इथून गेला आणि इथं आला, परत रिटर्न तो ओरिजिनल हाईटला आला का, नाही, इथंपर्यंतच आला. का तर वर येण्यासाठी त्याच्याकडे तेवढी कायनेटिक एनर्जीच नव्हती, कारण ती लॉस झालेली होती. मग अशा प्रकारचं कोलिजन म्हणजे काय, तर इनइलास्टिक कोलिजन. ओके, हे आपण आत्ता 2 एक्झाम्पल्स बघितले. ज्या हाईटवरून टाकला त्या हाईटला रिबाउंड झाला तर इलास्टिक कोलिजन, ज्या हाईटवरून टाकला त्यापेक्षा कमी हाईटला रिबाउंड झाला तर इनइलास्टिक कोलिजन. बॉल स्मूथ सरफेसवर टाकला तर इलास्टिक कोलिजन असतं आणि रफ सरफेसवर टाकला तर इनइलास्टिक कोलिजन. ओके, तर आज आपण कोलिजन हा पॉईंट पाहिला. त्याच्यामध्ये 2 टाईप, इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजन हे पाहिलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता कंटिन्यू अजून हा पॉईंट होईल थोडा पुढे. तर हा आज जो आपण बघितलेला आहे ते सगळं व्यवस्थित सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ओके.